नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सुप्रीम कोर्ट म्हटलं म्हणजे आपल्या भारत देशातील सर्वोच्च स्थान आहे, ज्या ठिकाणी आपल्या भारत देशाचे कायदे ठरविले जातात किंवा आपल्या भारत देशाची रूपरेषा त्या ठिकाणावरून ठरविली जाते। सुप्रीम कोर्टाने जर एखाद्या कागदावरती सही केली तर तो कायदा होतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। अशा या सुप्रीम कोर्टाचा जज होणं म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते किंवा स्वाभिमानाची गोष्ट असते। आजपर्यंत अनेक जण त्या सुप्रीम कोर्टाचे जज झालेले आहे, परंतु पहिल्यांदा जे आहे बौद्ध समाजासाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर निघून येत आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या जज पदावरती जे आहे आता थेट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर बौद्ध समाजाचा व्यक्ती विराजमान होणार आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा ही घटना घडणार आहे असं बोललं जात आहे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा जज होणं म्हणजे खूप महत्त्वाचं आणि आनंदाचं आणि सर्वात मोठी गोष्ट असते, कारण त्या ठिकाणावरून अनेक गोष्टी ठरविल्या जातात। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत की बौद्ध समाजाचे कुठले व्यक्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज बनणार आहेत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, सध्या जे आहे आपल्या भारत देशाच्या सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस जे आहेत ते संजीव खन्ना आहेत। ते फक्त 6 महिन्यासाठी त्या ठिकाणी जे आहे चीफ जस्टिस बनलेले आहेत, परंतु त्यांच्या रिटायरमेंट नंतर जे आहे त्या ठिकाणी B.R. गवई म्हणजे जे बौद्ध समाजाचे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी ते विराजमान होणार आहे आणि ते त्या ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बनणार आहे। ते चीफ जस्टिस बनणार असल्यामुळे जे आहे सर्वच ठिकाणी महत्त्वाचे व आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, B.R. गवई यांनी अनेक वर्ष जे आहे आंबेडकरी समाजासाठी देखील कार्य केलेलं आहे। त्यांच्या वडिलांनी देखील आंबेडकरी समाजासाठी कार्य केलेलं आहे असं बोललं जातं। इतिहासात पाहता त्यांचं देखील मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं। परंतु मित्रांनो, आता B.R. गवई जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बनणार असल्यामुळे या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। मित्रांनो, या अगोदर अनेक चीफ जस्टिस बनले, परंतु ते फक्त ब्राह्मण किंवा इतर ब्राह्मणांसारख्या इतर समाजाचेच लोक बनलेले होते। परंतु इतिहासात पहिल्यांदा जे आहे बौद्ध समाजाचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती विराजमान होणार आहे असं बोललं जातं। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, सुप्रीम कोर्टाचे जज बनल्यानंतर त्या ठिकाणी जर एखादी केस गेली आणि त्या केसची सुनावणी चालू असेल आणि त्या ठिकाणी जर सुप्रीम कोर्टाने फैसला दिला तर तो फैसला जो आहे कायदा म्हणून घोषित केला जातो किंवा त्यासोबत सुप्रीम कोर्ट हे जे असतं आपल्या भारत देशातील सर्वोच्च ठिकाण मानलं जातं। त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा निर्णय त्या ठिकाणी लागतो असं बोललं जातं आणि त्या ठिकाणी जे बौद्ध व्यक्ती विराजमान होणं ही बौद्ध समाजासाठी खूप आनंदाची, महत्त्वाची व मोलाची बातमी आहे असं समजतं। मित्रांनो, सध्या जे आहे संजीव खन्ना व त्यांच्या अगोदर जे आहे सीजय चंद्रचूड हे होते। सीजय चंद्रचूड रिटायर झाल्यानंतर संजीव खन्ना यांनी तो पदभार स्वीकारला, परंतु त्यांना फक्त 6 महिन्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। परंतु आता त्यानंतर जे आता त्यांचा 6 महिन्याचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी जे समोर नाव निघून येते ते येत आहे B.R. गवई, जे की बौद्ध समाजातून आहे आणि ते त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज बनल्यानंतर बौद्ध समाजासाठी खूप आनंदाची व महत्त्वाची बातमी असेल। तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, B.R. गवई हेच सुप्रीम कोर्टाचे पहिले बौद्ध जज आहेत की या अगोदर कोणी बनलेला आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।